नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कढी. तर त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्या बघा, लसूण पण घेतला, 2-3 कांड्या लसूण घ्यायचा, जिरे घेतले आणि याच्यासाठी मी लाल मिरची वापरणार आहे. पिकलेली मिरची जी असते ना ती वापरायची कढीला. खूप टेस्टी होती अशी कढी. ही मिरची वापरल्यानंतर म्हणजे अशी ओलीच मिरची आहे, ही लाल झालेली मिरची आहे. आपल्या पिकलेल्या ज्या मिरच्या असतात ना त्याची अशी मिक्सरमधून अशी पेस्ट काढून घ्यायची. आता मी एक पातेलं घेतलं बघा, याच्यामध्ये दही जे आहे तर असं चांगलं घट्ट दही घ्यायचं. तर घट्ट दही जे आहे तर 2 वाट्या दही घेतलेलं आहे बघा मी. आता आपण याच्यात पाणीच टाकणार आहोत, त्याच्यामुळं मग दह्याची वाटी पण मी व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये पूर्ण दही असं त्याच्या पातेल्यामध्ये टाकून घेतलं. पूर्ण दही असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे त्याचे आपले दह्याचे जे गोळे गोळे असतात तर ते एकदम असे फुटले गेले पाहिजे. नाहीतर मग तसं दह्यामध्ये जे आहे ना तर गाठी गाठी तशा दिसतात. तर हे बघा, त्याच्यामध्ये मी जे आहे तर हे वाटीना 1 वाटी हे टाकलेलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि हे जे आपण मिरचीचं जे आहे आपण पेस्ट बनवून घेतलेली ती पण त्याच्यामध्ये टाकायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं पीठ जे आहे तर मिक्स करून घ्यायचं, कारण त्या पिठाच्या पण गाठी बनल्या नाही गेल्या पाहिजे. पूर्ण व्यवस्थित असं फेटळून घ्यायचं त्याला. मिक्सरचं भांडं, झाकण वगैरे त्याला पण चिटकलेला असतो मसाला, तो पण असं व्यवस्थित काढून घ्यायचा सगळा, कारण आपण याच्यामध्ये कढीमध्ये जास्त पाणी वापरणार आहोत त्याच्यामुळं. आणि दही थोडंसं आंबट असलं ना तर आंबट असलं तरी पण चालतं, छान होती अशी कढी याची. हे बघा, असं एकसारखं याला मिक्स करून घ्यायचं, त्याच्यामुळं काय होतं आहे त्याच्या गाठी वगैरे बनत नाही आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ जे आहे आपण हे मिक्स करून ठेवलेलं आहे, तर इकडे गॅसवरती पातेलं ठेवायचं. जेव्हा मी कढी बनवते तेव्हा मी अशी पातेल्यामध्येच कढी बनवते, कढईमध्ये नाही बनवते, कारण पातेल्यामध्ये अशी उतू आली ना तर मग बाहेर जात नाही, कढईमध्ये लगेच उतू येते. तर हे बघा, याच्यामध्ये मी 2 पळ्या जे आहे तर 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी टाकली आणि मी थोडासा त्याच्यामध्ये ना ओवा पण टाकलेला आहे. मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची. मग त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे. तेलामध्येच हळद टाकून घ्यायची, मोहरी पण अशी छान अशी तडतडू द्यायची. नंतर त्याच्यामध्ये मी असा कढीपत्ता जे आहे तर कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता पण चांगला असा त्याच्यात तडतडू द्यायचा आणि नंतर आपण जे मिश्रण केलेलं आहे तर ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं. ही बघा, कढीचे आपल्याला अंदाज घ्यायचा एकदा की पातळ होईल का ही कढी घट्ट होईल म्हणून. थोडीशी मला असं वाटलं आहे की घट्ट होईल, तर मग मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे. असं पळीनं बघायचं बघा. आपण त्याच्यात बेसन पीठ टाकल्यामुळं काय होतं आहे की बेसन पिठानं जे आहे ना तर मग नंतर ती शिजल्यानंतर आहे ना तर घट्ट होती. म्हणून असं आपल्याला बघायचं आहे की घट्ट होईल का पातळच राहील, म्हणून लगेच आपल्याला अंदाज येऊन जातो. हे बघा, आता ही कढी जी आहे तर आता बरोबर होईल आपली कढी. तर याच्यामध्ये मी काय करणार आहे, थोडासा चिमूटभर जे आहे ना तर आपल्या दोन्ही बोटामध्ये जेवढा बसतो तेवढा चिमूटभरच मी त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे बघा. आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. ह्या पद्धतीने जर का कढी बनवली ना तर एकदम छान अशी आणि एकदम चवदार अशी कढी बनते. थोडीशी मिरची थोडीशी मी जास्त वापरलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे छान लागते अशी तिखट थोडीशी कढी. आणि तिखट आंबट गोड छान लागतं. हे बघा, मी याच्यामध्ये ना एक गुळाचा खडा जो आहे तो फोडून टाकलेला आहे.
म्हणजे फोडलेला गूळ जो आहे तो 2 चमचे इतका गूळ घालायचा त्याच्यामध्ये. गुळानं काय होतं आहे की आपण तिखट जरी बनवली ना तर मग तिखट चव येत नाही त्याला. छान अशी गोड आंबट गोड कढी छान लागते. हे बघा आता आपली कढी जी आहे तर उतू यायला लागलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी घातलेली आहे कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर घातली मी त्याच्यामध्ये आणि नंतर मिक्स करून घ्यायचं असं. आणि लई वेळ कढीला उकळू नाही द्यायचं. कढी जर का उकळू दिली ना तुम्ही तर त्याच्यामुळं कढी फुटती म्हणजे अशी पाण्यासारखी, पाणी एकीकडं होतं आणि त्याच्यातलं दही एका साईडला होतं. तर अशा पद्धतीनं जर का तुम्ही कढी बनवली ना तर तसं अजिबात होणार नाही. हे बघा कढी जेव्हा आपली कशी शिजली म्हणून कशी कळायचं, तर हे बघा फक्त कढी अशी उतू येऊ द्यायची. हे बघा हे अशा प्रकारे, हे बघा अशी कढी जी अशी उतू आली ना तर अशी वरती येऊ द्यायची. अशी कढी वरती यायला लागली की कढी वरती आली. वरती आल्यानंतर त्याला उकळी फुटू द्यायची नाही आहे. नुसती अशी वरती आली ना कढी लगेच गॅस बंद करायचा. मग आपली कढी शिजली म्हणून समजायचं. नाहीतर मग नंतर आपण जर उकळू दिली चांगली तर मग ती फुटते. हे बघा आपली कढी जी आहे ती तयार झालेली आहे आणि एकदम छान अशी कढी झालेली आहे. घट्ट पण नाही झाली आणि पातळ पण नाही. खूप छान अशी कढी झालेली आहे. भातासोबत पण छान लागती आणि बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागती ही कढी जर खायची जर असेल आपल्याला तर. तर अशा प्रकारे मी कढी बनवलेली आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.